आणि त्यांनी जे प्रश्न जो विचारला आहे त्या संदर्भामध्ये ह्या प्राधान्य कुटुंब योजनेमध्ये 1,86,013 शिधापत्रिकावर 7,73,457 लोक आहेत एकूण लाभार्थी. अंत्योदयमध्ये 66,734 शिधापत्रिकांवर 2,48,916 हे लाभार्थी आहेत. आणि या सगळ्यांना अध्यक्ष महोदय ई-पॉस मशीनद्वारे जे आहे हे धान्य जे आहे वाटप करण्यात येतं. आणि या वेळचं जे आहे आपण जे पाहिलं तर मे 25मध्ये 98% धान्याचं वाटप झालेलं आहे. आणि या बाबतीमध्ये अधिकाऱ्यांनी जो रिपोर्ट पाठवलेला आहे तर अशी कुठली तक्रार प्राप्त झालेली नाही. 58% धान्य जे आहे अंत्योदय आणि प्राधान्य या दोघांनाही पूर्णपणे वाटप झालेलं आहे. सन्मान्य आमदार महोदयांनी जे सांगितले की रासायनिक मिश्रित असं काही तांदूळ वगैरे असं काही नसतं साहेब. हे जे आहे भारत सरकारची एक योजना आहे की जे कुपोषित जिल्हे आहेत त्या ठिकाणी विटॅमिन युक्त तांदूळ द्यावेत म्हणून. आणि त्यामध्ये तांदूळ आणि त्यांनी ते जे ठरलेले जे विटॅमिन्स आहेत ते मिक्स करून तो तांदूळ दिला जातो. काही ठिकाणी आपल्याला सांगितलं जातं की हा तांदूळ जो आहे काय त्याच्यामध्ये प्लास्टिकचा तांदूळ दिला जातो. अध्यक्ष महोदय, तांदळापेक्षा प्लास्टिक महाग आहे. तो महाग कशा तिकडे देतील ते जे आहे लोकांचा गैरसमज होतो. कारण तो फोर्टिफाईड तांदूळ हा भारत सरकारच्या निर्णयानुसार कुपोषित लोकांना जो देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. एक मिनिट, त्यांचं प्रशांत पाटील. या प्रश्नाच्या दुसऱ्या भागामध्ये रेशनचे धान्य पुरवले जाताना लाभार्थी ते घेत नसल्यामुळे शिधापत्रिकेवर मिळालेले तांदूळ दुकानदार विकतात अशा पद्धतीचा प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना हे खरे नाही असं म्हटलेलं आहे. अध्यक्ष महोदय, जरी भंडाऱ्यातला प्रश्न मी विचारत नसलो तरी हे धान्य उचललं जात नाही ही तर वस्तुस्थिती आहे. कारण अशा रेशन दुकानावरती तेवढ्या पर्सेंटेजमध्ये पुढच्या महिन्यामध्ये कमी धान्य देण्यात येतं. आणि मग हे धान्य ज्या वेळेला योग्य त्या विहित मुदतीमध्ये पोचवलं जात नाही अशा वेळेला ते धान्य कधी आलं हे सांगितलं जात नाही. दुकानदाराकडं मागायला गेलं धान्य की दुकानदार सांगतो ते आलेलं नाही अजून, असं म्हणता म्हणता तो महिना उलटून जातो. पुढच्या महिन्यामध्ये कोटा कमी येतो. अशा कमी कोटा जर आला तर त्यावेळेला योग्य त्या पद्धतीनं धान्याचं वितरण होत नाही. म्हणून यामध्ये सुधार करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून धान्य कोटा जर उशिरा आला तर तिथून पुढे किती दिवसामध्ये धान्य वितरण करायचं या संदर्भामध्ये रेशन दुकानदारांना आवश्यक त्या सूचना दिल्या जातील का. नंबर 1, अशा सूचना त्यांना दिल्या गेल्यानंतर त्याचं मॉनिटरिंग त्यांनी उचल करण्याच्यासाठीची या ठिकाणी त्यांना SMS पाठवणं किंवा त्यांचं मॉनिटरिंग वरच्या पातळीवरती होणं, सरप्राईज चेकिंग होणं या माध्यमातून याच्यावर कंट्रोल येऊ शकतो. अन्यथा या अशा पद्धतीनं या धान्याच्या चोरी, खुल्या बाजारात विकणं, काळा बाजार हे सगळं होतच राहणार आहे. यासाठी तंत्रज्ञानाचा मदत घेऊन जशी बायोमेट्रिकसाठी घेतली, शासन याच्यावरती नियंत्रण आणणार का. अध्यक्ष महोदय, खरं आहे की धान्य जे आहे काही ठिकाणी 97% वाटलं जातं, काही ठिकाणी 98%. काही घेत नाहीत काही लोक धान्य, काही कारण असेल. परंतु पुढच्या वेळेला त्या दुकानाचा कोटा देताना तो जर समजा 2% त्याच्याकडे जर वाटप झालेलं नाही तर त्याला 98%च धान्य जे आहे त्या दुकानामध्ये पुरवलं जातं. कारण त्याच्याकडे 2% ते शिल्लक आहे. त्यामुळे त्याचा हिशोब जो आहे हा शासनाकडे असतो. आणि या बायोमॅट्रिक तर्फे जे काही धान्य वाटप होतं ते पार सेंट्रलपर्यंत अध्यक्ष महोदय जे आहे ते पोचवलं जातं आहे. त्यांचं सगळ्यांचं याच्यावर जे आहे लक्ष असतं. अशी काही तक्रार जर कुठे असेल तर त्या बाबतीमध्ये निश्चित विचार करू.
अध्यक्ष महाराज, सत्ता पक्षाचे आमदार जे सांगतात आहेत ती गोष्ट सत्य आहे. अध्यक्ष महाराज, या सभागृहात अलीकडे अध्यक्ष महाराज मी पाहतोय की अधिकारी जे सांगतात आणि त्या पद्धतीनं मंत्री महोदय उत्तर देतात आणि अनेक ते मुद्दे पुढे येतील. अध्यक्ष महाराज, आता पण ते तसंच उत्तर येत आहे. ही वस्तुस्थिती आहे अध्यक्ष महाराज की खरं तर मी त्या भागातलाच आहे, त्याच्यामुळे तांदूळ आणि त्याच्यावरची प्रक्रिया या सगळ्या गोष्टी मला जवळून माहिती आहेत आणि ते मंत्री महोदयालाही माहिती आहे. ते काही मागच्या काळात ते फूड अँड सप्लाय मिनिस्टर होते, आता ते नवीन झाले, त्यांना त्याचा अनुभव जास्त आहे. तिथं स्वतः राईस मिल बघायला आले होते तिकडे. अध्यक्ष महाराज, हे रिसायकलिंग हा एक या आपण कारण की राज्य सरकारने PDS योजना काढली. या PDS योजनेच्या माध्यमातून आपण इथं घेतलेलं धान्य शेतकऱ्यांचं त्याला मिलिंग करतो आणि ते मिलिंग करून तेच तांदूळ आपण कंट्रोलच्या दुकानात देतो. असं एक PDS योजना राज्य सरकारने काढलेली आहे. अध्यक्ष महाराज, केंद्र सरकारचाही तांदूळ आपल्याला येतो, पण आपल्या राज्यातला पहिले तांदूळ आपण कामी लावतो आणि मग केंद्राचा तांदूळ नंतर आपण घेतो. अध्यक्ष महाराज, रिसायकलिंगमध्ये ग्राहकाजवळ म्हणजे ग्राहक म्हटलं की ज्याला त्या गरीब माणसाला आपण तांदूळ देतो, त्याचा तांदूळ पुन्हा राईस मिलकडे जातो आणि हे तांदूळ जे असतात, जे धान्य आपण शेतकऱ्यांकडून घेतो त्यातलं धान्य नसतात, हे तांदूळ ते नसतात. हे कुठून तरी आंध्र प्रदेशमधून आणलं जातं, कुठल्या तरी राज्यातून आणलं जातं आणि त्याच तांदळाला वारंवार पॉलिश करून त्याच्यातलं सगळं विटॅमिन, जो शब्द वापरला त्याचं विटॅमिन काढलं जाते. अध्यक्ष महाराज, या सभागृहाच्या आमच्या दोन्ही बाजूच्या सभागृहाचं एकमत आहे. मी तुमच्याकडून न्याय मागतो. अध्यक्ष महाराज, एक आमदाराची समिती बनवा, दुधाचं दूध पाण्याचं पाणी झालं पाहिजे. अध्यक्ष महाराज, हे गरिबांचा प्रश्न आहे. गरिबाच्या त्याला 2 टाईमचं खायला मिळालं पाहिजे, त्यासाठी ही योजना आहे. आणि ही योजना दलालाच्या, जसं ते दलाल शब्द वापरला परवा पण आमदारांनी वापरला त्यांच्याच. अध्यक्ष महाराज, या दलालांच्या पोटामध्ये हे सगळं चाललं जातं आहे आणि गरिबाच्या पोटात हे अन्न जात नाही आणि हे थोडे पैसे घेऊन ते पुन्हा रिसायकलिंग करण्याचं काम होते. अध्यक्ष महाराज, तुमच्याकडून आम्हाला न्याय पाहिजे. या सदनाच्या आमदारांची एक कमिटी बनवा आणि मी तुम्हाला सांगतो की खरी गोष्ट पुढे येईल. मंत्री महोदय, तुम्हाला पण मी सांगतो, हे गरिबांचा प्रश्न आहे आणि या प्रश्नामध्ये आपण लक्ष घातलं पाहिजे, पण घालत नाही. मी गडचिरोलीचा प्रश्न मागच्या अजितदादांच्या समोर उपस्थित केला, त्याने मीटिंग लावतो म्हटलं, ते लावली नाही. दलालांसाठी ती मीटिंग तुम्ही कॅन्सल केली. म्हणून अध्यक्ष महाराज, तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे, कारण मंत्री महोदय आम्हाला न्याय देत नाही. त्यांचं प्रशासन जे सांगते त्याप्रमाणे तो खोट्या सदनाला माहिती पुरवली जाते. वस्तुस्थिती जाणून घ्यायची असेल त्या सदनाच्या दोन्ही भागातल्या आमदारांची एक कमिटी बनवा. अध्यक्ष महाराज, तुमच्या अध्यक्षतेखाली तुम्हाला खऱ्या गोष्टी पुढे येतील आणि महाराष्ट्रामध्ये हा काळा धंदा, गोरखधंदा तांदळामध्ये चाललेला आहे आणि गरिबांच्या पोटाला कसं हे चिमट्या लावतात आहेत ते आपल्याला खरी वस्तुस्थिती कळेल. आणि म्हणून अध्यक्ष महाराज, मला तुमच्याकडून अपेक्षा आहे, यांच्याकडून नाही. अध्यक्ष महाराज, ही दलालांची योजना नाही, ही भारत सरकारची राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या अंतर्गत जे आहे हे धान्य आपण गरिबांना देतो आहोत. त्याच्यामध्ये जी प्राधान्य क्रमांक आपण लावतो, गावामध्ये ग्रामीण भागामध्ये 45,000 आणि शहरामध्ये जे आहे 59,000 एवढं उत्पन्न ज्यांचं आहे त्या सगळ्यांना हे अन्नधान्य जे आहे हे पॉस मशीनद्वारे दिलं जातं. यांचा प्रश्न जो आहे तो फक्त तांदळापुरता आहे, त्या जिल्ह्यापुरता. त्याचं उत्तर जे आहे अध्यक्ष महोदय, अधिकाऱ्यांनी जे पाठवलं त्याच्यात त्यांनी स्पष्ट म्हटलं की अशी कुठली तक्रार आलेली नाही. दुसरी गोष्ट, 98% तांदळाचं वाटप झालेलं आहे, त्याचं रेकॉर्ड आहे. 98 सगळीकडे जे 97-98 राज्यावर एवढंच वाटप होतं, काही शिल्लकसुद्धा मग राहतं आणि त्याचा जो आहे तो समायोजन नंतर पुढच्या ह्याच्यात केलं जातं. अध्यक्ष महोदय, त्यांनी जे जे प्रश्न ते उपस्थित करतील किंवा मला काही माहिती पाठवतील, त्या माहितीद्वारे मी जरूर तपास करायला तयार आहे. काही बाहेरचे जे आहेत इतर अधिकारी तिकडे आपण पाठवू, त्याची चौकशी करू. ठीक. परंतु जे आहेत ती माहिती जी आहे पूर्णपणे दिली पाहिजे. तक्रार आली नाही म्हणतात, सांगतो. नाही, एक काम करूया नानाभाऊ, ह्याच्यात एक काम करूया. सन्मान्य मंत्री महोदयांनी आता उत्तरात सांगितलंय की त्यांच्याकडे जे छापील उत्तर आलंय त्यात
अशी कोणती तक्रार प्राप्त झाली नाही आहे अशी माहिती त्यांनी सभागृहाला दिली आहे. आपलं म्हणणं असं आहे की या संदर्भातली माहिती शासनाकडे दिलेली आहे. आपण आत्ता इकडे न्यूजपेपर कटिंग पण दाखवत आहात. माझं म्हणणं एवढंच आहे की आपल्याकडे जी माहिती आहे ती माहिती आपण माझ्या मार्फत मंत्री महोदयांना आपण देऊया आणि या संदर्भातलं उत्तर मंत्री महोदय अधिवेशन संपण्यापूर्वी देतील. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.